पालघर महाराष्ट्रामध्ये आहे की गुजरातमध्ये आहे हा मुद्दा आता उपस्थित केला जातोय। मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुकानांवर चक्क गुजराती पाट्या पाहायला मिळाल्या। घोडबंदर ते अच्छाड पर्यंत हॉटेल्सवर गुजराती पाट्या दिसतायत। पालघरमध्ये मराठी पाट्यांची सक्ती नाही का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये घोडबंदर ते अच्छाड पर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या या गुजराती भाषेमध्ये असल्यामुळे महामार्गावरून पालघर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना गुजरातमध्ये आल्याचा भास होतोय। महामार्गालगतच्या मीरा रोडमध्ये हिंदीची सक्ती त्या विरोधात आंदोलन होत असतानाच आता महामार्गाच्या गुजरातीकरणाकडे दुर्लक्ष केले जाते। गुजराती पाट्यांविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र समोर आले। रात्री या मार्गावरून प्रवास करताना उजेडामध्ये या पाट्या त्यावर केलेल्या रोषणाईमुळे प्रकाशाने दिसत होत्या। ठाणे भिवंडी घोडबंदर रोडवर जे हॉटेल्स आहेत तिच्यावर पुन्हा एकदा गुजराती भाषेमध्ये हॉटेलच्या पाट्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत। कुठेतरी दिवसण्याचा प्रयत्न आहे का? मला असं वाटतं त्याचा बंदोबस्त महाराष्ट्र सैनिक करतील। घोडबंदर रोडला आहे ना ते ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं आणि तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते त्याचा योग्य तो बंदोबस्त करतील याची मला खात्री आहे। काय होतं कधी कधी शास्त्रीय यंत्रणा झोपेचं सोंग असल्यासारखं वागतात। मला असं वाटतं त्यांना जागा करायचं काम आमचे अविनाश जाधव करतील। आजच्या आजच आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक या गोष्टीची दखल घेऊन जिथे जिथे आता तुमच्या चॅनलनुसार दिसतंय तिथे तिथे आमची लोक जातील आणि त्यांना आज समज देतील। आणि जर नाही झालं तर मग त्यांना काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहितीच आहे, आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ। परंतु आज या सर्व दुकानांना आमच्याकडनं भेटी घेतल्या जातील आणि त्यांना जे काही प्रेमाच्या भाषेत जे काही संदेश द्यायचे ते आम्ही देऊ।